हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं, माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर थोडा तुम्हाला आवाज वेगळा येत असेल कारण मला झालेली आहे सर्दी, त्यामुळे। तर बघा आता दिवाळी आलेली आपली 2 दिवसावर, मग थोडीफार शॉपिंग राहिलेली होती, म्हणजे शॉपिंग केलीच नव्हती आम्ही काही। तर मुलांसाठी कपडे वगैरे घ्यायचे होते, दिवे घ्यायचे होते, तर मग त्यासाठी आम्ही बाहेर मार्केटला निघालो। तर मार्केटमध्ये बघा किती छान मस्त असे दुकानं लागलेले आहेत, सर्व देव्या मूर्त्या देवीच्या दिवे वगैरे विकायला आलेले आहेत। आणि त्यानंतर बघा मार्केटमध्ये भरपूर अशी गर्दी होती, खूप भयंकर अशी गर्दी होती आणि ट्रॅफिक जाम सुद्धा खूप बऱ्याच ठिकाणी होतं। मग आम्ही मुलांसाठी कपड्यांची वगैरे खरेदी केली। तर त्यानंतर मग आली इथे दिवे घ्यायसाठी, मला दिवे घ्यायचे होते। तर मस्तपैकी आता मी इथे बाहेरच दिवे घेत आहे। म्हटलं चला आपण बाहेरूनच मस्त छान असे दिवे वगैरे खरेदी करा। आणि त्यानंतर मग अशी करून सगळी खरेदी आम्ही मार्केटमध्ये केली आणि गर्दीमुळे बरंच सुचत नव्हतं। आणि त्यानंतर मग दिशाला पण काही ड्रेस वगैरे घ्यायचे होते, ते पण तिने घरी घालायसाठी मग मॉलमधून घेतले। तर जोशी मार्केटला गेलो आणि तिथून मग बरेचसे ड्रेस तिने टी शर्ट पॅन्ट वगैरे घेतले। मग घरी आलो, तर घरी आल्या बघा आता आम्ही नाश्ता बाहेरूनच सोबत आणलेला होता। सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता केला आणि दिशाने मस्त असा छान गरमागरम राईस बनवलेला होता, सर्वांनी राईस वगैरे खाल्ला। तर अशा प्रकारे मस्त आमचं जेवण वगैरे झालं। आणि इथे बघा आमचं जेवण झालं, केदारचं सुरू होतं कपडे बदलणं, म्हणजे कपडे घालून पाहणं। तर केदार हे बघा, ही आहे आपली आजची दिवाळीची शॉपिंग। तर घरी घालायसाठी दोघींसाठी घेतले आहे ड्रेस, टी शर्ट पॅन्ट, हे आहेत गौरीचे। आणि त्यानंतर हे आहे दिशाचं टी शर्ट, पिंक कलर घेतला आहे एक, आणखी आहे हा ब्लॅक कलर। आणि त्यानंतर आहे हे एक टी शर्ट, हे आहे दिशाचे। त्यानंतर हे पॅन्ट घरी घालायसाठी घेतलेले, हे 2 पॅन्ट घेतले आहेत दिशानं घरी घालायसाठी। हे आहे केदारचं टी शर्ट, त्यानंतर पॅन्ट आणि जीन्स। हे आहे केदारची शॉपिंग। आणि हे आहे ओव्हनसाठी शर्ट, तर हे आणलं आहे यांच्यासाठी शर्ट। तर ही झाली आता मुलांची आणि यांची शॉपिंग। मग आहे ही शॉपिंग मम्मीसाठी घेतलेली आहे साडी, एक ही मम्मीसाठी घेतली आणि त्यानंतर ही एक माझ्यासाठी। तर ही आहे आमच्या दोघी मायलेकींसाठी साड्यांची शॉपिंग। मस्तपैकी दोघींनी 2 साड्या घेतलेल्या आहेत छान अशा। तर हे बघा, ही आहे आपली डीमार्ट मधली खरेदी, मस्त छानपैकी। थोडा आता म्हणजे थोडा अर्धा किराणा आपला आणून झालेला आहे डीमार्ट मधून। तर किराणामध्ये बघा मी आता दिवाळी आहेच, तर दिवाळीला आपल्याला लागणार आहे टॉवेल। तर मग टॉवेलची खरेदी करून घेतली छानपैकी, मस्त असे नरम आणि सॉफ्ट आहेत। तर म्हटलं चला आपण टॉवेल इथून घेऊ, कारण मी मार्केटला गेली होती, मार्केटमध्ये काही मला आवडले नव्हते तिथले, तर मग मी इथून घेतले डीमार्ट मधून। आणि त्यानंतर बघा हा आहे गुड आपला ऑर्गॅनिक गुड, हे 2 आहेत, बाय 1 गेट 1 फ्री आहे हे 2 गुळाचे। त्यानंतर आपल्याला दिवाळीसाठी लागणारे आहेत कॅन्डल, तर कॅन्डलची शॉपिंग आपल्याला करायचीच असते। त्यानंतर मग भाजीसाठी वगैरे लागणारे मसाले एक बरेच घ्यायचे होते, पण गर्दी असल्यामुळे घेतले नाही, फक्त मग मी हे 2च घेतले, पनीर मसाला। त्यानंतर घेतलेला आहे इथे रॉक सॉल्ट, म्हणजे शेंगदाणा नमक। आपण आपल्या दिवाळीच्या फराळामध्ये, प्रत्येक फराळामध्ये मी वापरणार आहे शेंगदाणा नमक, कारण चांगलं असते त्यामुळे। आणि कसं आहे डायटसाठी, शुगरसाठी वगैरे चांगले राहते, म्हणून मग मी शेंगदाणा नमक आणलं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उटणे, दिवाळीसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं राहते उटणे। त्यानंतर बघा ही मोती साबण, तर ही घेतली। आणि जे आपण गोड पदार्थ बनवणार आहोत त्यामध्ये ह्या सीड्स टाकायसाठी मी टरबूजच्या बिया, जे सीड्स आहे हे आणलेले आहे। त्यानंतर रोजची आपली वापरायची पेस्ट, व्हाईट टोन क्रीम, त्यानंतर हेअर डाय,
पुडा. तो कॉफीचं पॅकेट घे म्हटलं तर छोटं, तू जाणून तू घेतलं नाही. मीठ सर्वात महत्त्वाचं, खोबऱ्याच्या तेलाची बॉटल, ही बदाम तेल दिवाळीमध्ये स्पेशल असते आपलं, बदाम तेल असतेच. हे प्रत्येक दिवाळीच्या किराणामध्ये ठरलेल्या वस्तू आहे, मोती साबण आणि बदाम तेल आणि उठणे. त्यानंतर आपल्याला भांडे घासायसाठी लागणाऱ्या साबण, हिंग आणि हार्पिक पण घरचं संपलेलं होतं, चला घेऊया. त्यानंतर बघा हे आहे परफ्यूम. तर हे बाय वन गेट 2 परफ्यूमचे बॉक्स आणलेले आहे, बाय वन गेट वन फ्री. तर हे बघा मस्तपैकी छान आणि सेंट पण खूप छान आहे. एक खोलून पण बघितला केदारने. त्यानंतर आहे आपले केदारचे सर्वांचे नाश्त्यासाठी महत्त्वाचे, सर्वात महत्त्वाचे केदारचे जास्त महत्त्व. त्यानंतर बस आजचा डीमार्टचा किराणा. तर ही होती आज डीमार्ट मधली किराण्याची शॉपिंग. थोडीशी तर ही आहे आपली डीमार्ट मधली शॉपिंग. सगळा किराणा हा आहे, नुसता हा एवढाच किराणा आहे. आणि जो मेन आपल्याला फराळाचा किराणा भरायचा आहे तो आणखी बाकी आहे. तर उद्या मी इतवारामध्ये जाऊन बाकीचा किराणा भरून घेणार आहे. त्यानंतर हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे. तुम्हाला डीमार्ट मधली जी किराण्याची वगैरे खरेदी केली होती तर ते तर तुम्हाला दाखवलीच आहे. त्यानंतर माझं इथे घरी कामही सुरू होतं, भांडे वगैरे घासायला काढले होते, भांडे घासले. त्यानंतर जे भांड्यामध्ये पदार्थ होते ते सर्व ऊन दिलं त्यांना. आणि भांडे घासल्यानंतर बघा कसे किचनमध्ये मस्त व्यवस्थित असे लावून दिलेले आहे. आपलं छान असं किचन मस्त आता झालेलं आहे क्लीन. गॅसचा ओटा वगैरे छान असा स्वच्छ केला आहे. त्यानंतर मिक्सर पण साफ करून घेतलं. आता थोडे भांडी दिसत हे लावायचे राहिले. त्यानंतर इथं रॅकमध्ये पहा किती मस्त वाटत आहे. ही रॅक अशा प्रकारे छान लावून घेतली. आता बाकी देवाचं राहिलेलं आहे आवरायचं. देवाच्या वर तुम्हाला दिसत असेल पसारा. आणि ही एक साईडनं रॅक आहे देवाची. इथे देवाचे सगळे साहित्य आलेलं आहे बघा. हे पूर्ण भांडे जे आहे ना भरण्या वगैरे भरलेल्या ते देवाचं सामान आहे भरलेलं. आणि आपला सज्जा असा पूर्ण तयार आहे सामान ठेवून ठाऊन. त्यानंतर फक्त आता ही रॅक राहिलेली आहे आवरायची आणि फ्रीजवरचा पसारा. बाकी सगळं झालेलं आहे आपलं किचन आवरून. खाली पसारा दिसत असेल तुम्हाला पसारा दिसतच असेल खाली. तर तो आता नंतर आवरते. आणि हे स्टाईल पण घासून घ्यायची आपल्याला. बघा कसं काळी काळी दिसत आहे. हे पूर्ण स्टाईल घासायची आहे. व्हाईट कलर पाहिजे होता मला. कशाला? त्याच्यात व्हाईट कलर संपलाय. घे ना थोडंसं याच्यातलं. एखाद्या वाटीत घे. हा हो का? आणि त्यानंतर बघा इथे कलर करायचं काम सुरू आहे. पूर्ण भिंतीचे जे फोटो निघाले होते ते आम्ही सर्व काढून घेतले. छानपैकी घरच्या घरीच आम्ही कलरिंग करत आहे. समोरच्या हॉलला जास्त नाही तर पण कमी कमी आपण समोरच्या हॉलला तरी क्लिनिंग करून घ्या. समोरच्या हॉलची मस्त कलरिंग. तर मला मदत करत आहे दिशा, केदार, दिशाचे बाबा आणि चौघांनी मिळून पूर्ण केलं. नंतर हॉलमधली सर्व छान कलरिंग वगैरे करून घेतली. आणि बघा हा रात्रीचा टाइम आहे. रात्री मग मी स्टाईल घासायला घेतली. तर मी इथे आणलं तर स्टाईल घासायला ॲसिड, कारण खूप अशी काळपट झालेली स्टाईल होती आमची. तर ते घासायला खूप भारी जात होती, तशी निघत नव्हती. म्हणून ॲसिड टाकू मी साफ केली. पण मी एक सजेशन देणार की असं हे ॲसिड टाकून कधीही स्टाईल साफ करायला पुरत नाही, कारण एकतरी ॲसिड पण खराब असते. आणि माझं इथे डबल काम झालेलं आहे, कारण मी सर्व भांडे घासले होते आणि ॲसिडच्या वाफेमुळे सर्व भांडे खराब झाले होते. माझ्या घरातले किचनमधले सर्व काळे काळे पडले होते. मला डबलचं काम निघालेलं आहे इथे. मला माहीत नव्हतं याआधी असं होणार म्हणून. पण रात्री मी ॲसिड टाकून स्टाईल घासली आणि सकाळी बघते तर काय सर्व भांडे काळे झाले.
त्यानंतर बघा रात्री सर्व स्टाईल वगैरे घासून झाल्यावर आराम करायला आली वर. तर बघा वरते मी हे तीळ वगैरे धुवून ठेवलेले होते, तर हे पण आता वाढलेले आहेत छान असे. तर तिळावरून हात वगैरे फिरवून घेते आणि त्यानंतर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर बघा आता सकाळी सकाळी मस्त अशी छान आपल्या दारामधून रोज काकडा जात असतो. तर मी काही रोजचा व्हिडिओ घेतला नाही आहे. आज म्हटलं चला छान सकाळी सकाळी आपण व्हिडिओ घेऊन घ्या. तर मस्त अंगणामध्ये छान पाणी वगैरे टाकून, रांगोळी टाकून, दिवे वगैरे लावलेले आहे सगळीकडे आणि दारामध्ये पण दिवे लावले होते. आज हा व्हिडिओ आहे वसुबारसच्या दिवसचा, तर दिवाळीचा पहिला दिवस. मग दारामध्ये पण छान दिवे लावून घेतले होते ते. तर दिवे लावले आणि मग आली किचनमध्ये. तर सर्व कामं वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता देवाचं छान साफ करून घेऊ. देवघर वगैरे छान स्वच्छ करायला काढलेलं होतं. मम्मीला मग म्हटलं तू क्लीन करून घे. मम्मी देव क्लीन करेपर्यंत मी देवाचं मंदिर वगैरे आजूबाजूचं सगळं छान देवाचं मस्तपैकी क्लीन करून घेतलेलं आहे इथं. आणि चला छान छान मस्त साधा दिवाळी आहेच. तर अशी तर आपली वरच्यावर क्लिनिंग चालूच असते. मग म्हटलं आता दिवाळी आहे तर दिवाळीला क्लिनिंग करायलाच पाहिजे. बाकी किचन वगैरे माझं सर्व आवरून झालं होतं. मी रात्रीच ते सगळं आवरून ठेवलं होतं. छान डबे वगैरे घासघूस करून मस्त वाढवून भरून ठेवलेले होते व्यवस्थित. छान सामान वगैरे लावून घेतलं होतं. बाकी होतं आपलं देवघर करायचं, तर ते देवघर पण करायला घेतलं. आणि बाकी हॉलचं जे पूर्ण व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. पूर्ण झाल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे. किती छान असं मस्त वाटत आहे आता हॉलमध्ये. तसा तर आम्ही पूर्ण हॉलला व्हाईटच कलर दिलेला आहे आणि तो कलर वाढल्यानंतर चांगला दिसणार आहे. ओला असताना व्यवस्थित वाटत नाही. आता कलर कोणता द्यायचा हे आम्हाला समजत नव्हतं, पण म्हटलं चला आता बऱ्याच दिवसानंतर आपण व्हाईट कलर द्यावं म्हणून. व्हाईटही छान वाटतो आणि शांततेचं प्रतीक मानला जातो व्हाईट कलर. तर मग समोरच्या हॉलला व्हाईट कलर दिलेला आहे. आणि हे बघा आता ड्रॉवरमध्ये पण सगळं जे आहे ठेवलेलं सामान ते काढून पूर्ण ड्रॉवर स्वच्छ करायला घेतलेलं आहे इथं मी. आणि मुंग्या होतात म्हणून ना आम्ही मुंग्यांचे चॉक इथे ड्रॉवरमध्ये सुद्धा आखून ठेवतो.